जय बाळूमामा। आज आपण आलोय श्री संत सद्गुरू बाळूमामा मंदिर कुंभारगाव या ठिकाणी आणि माझ्या बाळूमामाचा जन्म सोहळा हा तुम्हाला उद्या म्हणजे दिनांक 4 तारखेला तुम्हाला 4 ऑक्टोबरला बघायला भेटेल। तर उद्याच्या जन्मोत्सवाची तयारी कशा पद्धतीने तुम्हाला बघायला भेटेल या माझ्या पाठीमागे चला। या ठिकाणी उद्या महाप्रसाद होणार आहे। तर महाप्रसादाची तयारी ती म्हणजे फक्त गोड पदार्थ म्हणजे बाळूमामांच्या प्रसादासाठी जो बनतोय तो लाडू दाखवा त्यांना। आणि या ठिकाणी हे सगळे बाळूमामाचे भक्त आहेत, तुम्ही बघू शकताय हे सगळे बाळूमामाचे भक्त आहेत आपले आणि हे सेवक आहेत। त्यांना सांगायची गरज पडत नाही की सेवा करण्यासाठी या किंवा सेवा करण्यासाठी येऊ नका म्हणून, हे सगळे आपापल्या पद्धतीने येत राहतात। या ठिकाणी हे सगळे आमच्या आचार्य दादा आहेत, ते लाडू बनवण्याचं काम करतात आणि सगळ्यांचा मनापासून धन्यवाद करतो। या पुढे अजून तुम्हाला दाखवतो ही फक्त बाहेरची पट्टी आतमध्ये भरपूर तुम्हाला दिसत असेल तर बघा, कमीत कमी 3-4 पट्टी चालू आहे आणि सगळीकडे फक्त बाळूमामाच्या प्रसादाची जय्यत तयारी चालली। हे आमचे कारभारी इकडे बघा, कारभारी आज त्यांना बी काम लागलं, त्यांना काय सुट्टी नाही। चला आता सगळ्यात मोठा क्षण म्हणजे आपले बाळूमामा, माझे बाळूमामा, तुमचे बाळूमामा। जर म्हणला तर देव आपला आहे, नाही तर तो देव आपला कधीच नाही, हे लक्षात ठेवा। या तुम्हाला दाखवतो या आतमध्ये तर तुम्ही बघू शकताय। मला तर बघाच पण जगाचा मालक कसा आहे, त्या मालकाचा जन्म सोहळा कसा आहे हे तुम्हाला उद्याच्या भागामध्ये तर बघायला भेटलं। पण तरी पण आज त्या जगाचा मालक अक्षरशः सत्यात आपल्या समोर असल्यासारखी जी रांगोळी उत्कृष्ट पद्धतीने काढलेली ती पण तुम्हाला दाखवतो। पहिल्यांदा तुम्ही बघा माझ्या जगाचे मालक समोर साईडला सर या ठिकाणी बसलेले माझ्या बाळूमामा आणि त्याच शेजारी श्री सद्गुरू मुळे महाराज विठ्ठल रुक्मिणी। आणि याच ठिकाणी आता आपण पाहतोय की संत सद्गुरू श्री बाळूमामांची जी रांगोळी रेखाटतात ते आमचे श्यामदादा बघू शकता तुम्ही। अक्षरशः असं वाटतंय की संत सद्गुरू श्री बाळूमामा आपल्या समोर उभा आहेत। हे कोणी विश्वास ठेवण्यासारखी गोष्ट नाही, कारण एकदम आकर्षक पद्धतीनं ही जी रांगोळी काढली ती आमच्या सुद्धा डोळ्यावरती विश्वास बसत नाही, कारण हे आमच्या श्यामदादाचे यांच्या हातची कला म्हणायचा आणि खरंच